सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. सर्व नामधारक उपदेशी वासनिक साधू संतांना माझा दंडवत प्रणाम. आज मी परमेश्वर भक्त परमार्ग सेवक किरण ज्ञानेश्वर बडांगे आपल्यासमोर आज एक व्हिडिओ घेऊन येत आहेत. त्याला कारण हे तसं आहे की सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी 800 वर्षापूर्वी अवतार घेऊन तळागाळातल्या लोकांपर्यंत आपलं तत्त्वज्ञान पोहोचवण्यासाठी अथक परिश्रम घेतले आणि त्यांच्यानंतर त्यांचे जे अनुयायी परमपूजनीय आचार्य श्री असतील, परमपूजनीय माईम भट्ट असतील, जेही ईश्वरी साधक होऊन गेले, त्यांनी हे तत्त्वज्ञान आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी अथक परिश्रम घेतले. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी या जीवाला आपला आनंद देण्यासाठी अवतार घेऊन ब्रह्मविद्या ज्ञान सांगितलं आणि ब्रह्मविद्या ज्ञानातून या जीवाला कशा पद्धतीने मुक्ती मिळू शकते आणि मुक्ती मिळून ह्या जीवानी आपल्या ह्या जन्मतेच्या फेऱ्यातून कायमची सुटका करून घ्यावी यासाठी सूत्रपाठातून आपल्यासमोर तत्त्वज्ञान मांडलं. ते तत्त्वज्ञान जर आपण समजून घेतलं आणि त्या पद्धतीने आपण जर आचरण केलं तर आपणसुद्धा मुक्त होऊ शकतो. आपले पूर्वजांनी हे तत्त्वज्ञान नुसतं अभ्यासलं नाही तर स्वतः अभ्यासलं आणि ते आचरणात पण आणलं. ते आचरणात आणून त्या पद्धतीने त्यांनी आचरण करून आपली ईश्वर प्राप्ती तर करून घेतलीच, पण त्यासोबत पुढे येणाऱ्या जेही साधक असतील त्यांना हे शास्त्र समजावं यासाठी अत्यंत अथक परिश्रम व कष्ट घेऊन साध्या आणि सोप्या शब्दात त्यांनी आपल्यासमोर हे सर्व शास्त्र आपल्यापर्यंत पोहोचवलं. हे शास्त्र आपल्यापर्यंत आल्यानंतरून आज कितीतरी धर्मामध्ये धर्मांचे अनुयायी तयार झालेले आहे. संपूर्ण भारतभर आज महानुभाव पंथाचा प्रचार आणि प्रसार झालेला आहे. संपूर्ण भारतभर आज महानुभाव साधक, महानुभाव साध्वी, महानुभाव वासनिक, महानुभाव उपदेशी नामधारक वर्ग आज तयार झालेला आहे आणि प्रत्येकजण आपापल्या ठिकाणी आपला धर्म आचरत आहे आणि धर्म आचरण करत असताना आपला हा धर्म अधिकाधिक लोकांपर्यंत कसा जावा यासाठी पुरेपूर प्रयत्न करत आहेत. आणि आज शासनाच्या वतीने 5 सप्टेंबर रोजी अवतार दिन साजरा करण्यात आला. म्हणजे शासन दरबारीही सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या अवताराची नोंद झाली आणि दरवर्षी आता 5 सप्टेंबरला शासनाच्या वतीने सर्व शासकीय कार्यालय असतील, सर्व महाविद्यालय असतील, सर्व शाळा असतील, या सर्व ठिकाणी हा अवतार दिन शासनाच्या वतीने साजरा होणार आहे. अशा पद्धतीने आपल्या धर्माची वाटचाल खूप चांगल्या पद्धतीने पुढे जात आहे. पण ही धर्माची वाटचाल चालू असताना जे साधुसंत आचारवंत आहेत ते तर आपला धर्म स्वतः आचरून इतरांपर्यंत आपला ईश्वरी धर्म पोचवत आहेत. पण हे चालू असताना असे कितीतरी साधक आज धर्मामध्ये तयार झाले की जे स्वतःला ज्योतिषशास्त्र म्हणून आज मिरवत आहे, कोणी स्वतःला वास्तुविशारद म्हणून मिरवत आहे, कोणी स्वतःला भागवताचार्य म्हणून मिरवत आहे, कोणी स्वतःला कृष्णकथाकार म्हणून मिरवत आहे, कोणी स्वतःला कीर्तनकार म्हणून मिरवत आहे, तर कोणी स्वतःला शास्त्री म्हणून मिरवत आहे. आणि जर धर्मामध्ये असे ज्योतिषशास्त्र पाहणारे, वास्तुविशारद असणारे किंवा भागवताचार्य, कृष्णकथा किंवा कीर्तनकार किंवा शास्त्री जर धर्मामध्ये तयार झाले तर हे धर्माला खूप घातक असू शकतं. कारण आपला हा ईश्वरी धर्म आहे. आपल्या धर्मामध्ये कुठेही मिश्र भक्ती केल्या जात नाही, कुठल्याही पद्धतीचे कर्मकांड आपण करत नाही. आणि जे कोणी मिश्र भक्ती करतील, कर्मकांड करतील, तर ते धर्माला आपण त्याच्यामध्ये असं समजतो की ते विकल्प आहे. आणि तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने पाहिलं तर विकल्प जर आपल्या मनामध्ये आला तर विकल्पात हा पुरुष तत्काळ धर्मापासून जातो, असं सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी आपल्या तत्त्वज्ञानामध्ये सांगितलेले आहे. मग इतकं सर्वश्रेष्ठ तत्त्वज्ञान असताना आपल्या पूर्वजांनी आपल्याकडे, आता पूजनीय माईम भट्ट होते, त्यांनी 18 पुराण, 4 वेद, 5 शास्त्राचा अभ्यास केलेला होता. पुढे प्रभाकर शास्त्रसुद्धा अभ्यासलेलं होतं. पण जेव्हा स्वामींपासून त्यांना बोध झाला आणि ते स्वामींच्या ठिकाणी अनुसरले त्यावेळेस स्वामींनी त्यांना सांगितलं की सकळ सामुग्री परित्याजिनी इथीच्या उत्पत्ती उत्पन्न व्हावे. आणि त्यांनी आपल्या नावापुढे कधीही
मी भागवताचार्य आहे किंवा मी कृष्णकथाकार आहे किंवा मी कीर्तनकार आहे किंवा मी फार मोठा पंडित शास्त्री आहे, अशी कुठलीही पदवी कोणत्याही साधकांनी कधी आपल्या नावापुढे लावून घेतली नाही. तरीही आपला हा परधर्म लोकांपर्यंत पोचला. आज मी या व्हिडिओतून आपल्याला सांगू इच्छितो की आज आपल्या धर्मातल्या साधू संतांना आपल्या नावापुढे ह्या उपाध्या लावण्याची का गरज पडली, आणि किंवा हे कोण साधू संत आहे की जे 10वीला प्रवचन करायला जातात, श्राद्धामध्ये प्रवचन करायला जातात, तुमचं लग्न लावण्यासाठी येतात, किंवा तुम्हाला नागबली आहे म्हणून तुम्हाला नागबली करायला लावतात, तुम्हाला पितृदोष आहे असं सांगून तुम्हाला पितरांच्या ठिकाणी काही पितृदोष नाश विधी करायला लावतात. तर हे कोण साधू आहे आणि हे कशामुळे हे आज आपल्याला हे सर्व करायला लावत आहे, याची आपल्याला माहिती असणं किंवा समजून घेणं आज आपल्याला काळाची गरज झालेली आहे. कारण जोपर्यंत आपण आपल्या धर्मात चांगले साधू कोणाला म्हणावं आणि जे चुकीचे साधू आहे ते कोण असतात हे जोपर्यंत आपण समजून घेत नाही, तोपर्यंत आपल्याला खरं यथार्थ ज्ञानी देवाने सांगितल्याप्रमाणे की ज्ञाताविरक्ताचा संग करावा हे आपल्याला देवाने सांगितलं आहे, पण खरा ज्ञानी कोण, खरा विरक्त कोण हे आपल्याला समजणार नाही. तर बंधूंनो, या व्हिडिओतून मी तुम्हाला लक्षात आणून देतो की कोण आहे हे साधू की जे स्वतःच्या नावापुढे ज्योतिषशास्त्री, वास्तुविशारद किंवा भागवताचार्य किंवा कीर्तनकार म्हणून आज समाजात मिरवायला लागले आणि मोठ्या तोऱ्याने असं काही दाखवतात की आम्हाला खूप धर्म कळतो आणि आम्ही खूप तत्त्वज्ञान लोकांना सांगू शकतो. पण हे करताना हे एक विसरून गेले की आपण जरी खूप लोकांमध्ये मिरवत असेल पण आपण धर्मावरती नाही, हे मी तुम्हाला व्हिडिओतून सांगू इच्छितो. जे कोणी ज्योतिषशास्त्र करत असेल, जे कोणी वास्तुविशारद असेल, कोणी भागवताचार्य असेल, कोणी कीर्तनकार असेल, कोणी शास्त्री असेल, त्यांनी आपलं आत्मचिंतन करावं की आपण खरंच परमेश्वर धर्मावरती यथार्थपणे चालत आहेत का. स्वामी श्री चक्रधर महाराज आपल्या तत्त्वज्ञानामध्ये सांगतात की श्री नागदेव आचार्य होते आणि श्री नागदेव आचार्य परमेश्वराच्या ठिकाणी जेव्हा अनुसरण झाल्यानंतर आचार्यांनी देवाला विचारलं की जी मला काही ज्ञान सांगा, काही आचार सांगा, ज्या पद्धतीने मी उठल बसल आणि वागेल. त्यावेळेस स्वामींनी त्यांना एक ते आचाराचे त्याग प्रकरण सांगितलं आणि त्या त्याग प्रकरणामध्ये स्वामींनी त्यांना एक घोड्याचा दृष्टांतसुद्धा सांगितला की घोडा असतो म्हणे, घोडा एक राजा असतो, त्या राजाकडे घोड्या असतात, त्याला विहरणासाठी, त्याला जे विहरण करायचं असतं, फिरायचं असतं, तर त्याला फिरण्यासाठी एक विशेष घोडा असतो आणि त्या घोड्याची काळजी घेणारे त्याचे सेवक असतात. एक दिवस हा राजा असाच फिरायला निघतो आणि आपल्या घोड्याकडे त्याची नजर जाते. त्यावेळेस त्यांच्या राजाच्या लक्षात येतं की आपला जो घोडा आहे, ज्या घोड्यावरती आपण बसून सगळीकडे फिरतो, तो आज जरा पाठच्या पायामध्ये थोडा दुबळा झालेला दिसतोय. आणि मग त्याने आपल्या सेवकाला विचारलं की हा घोडा हा मागच्या पायात दुबळा का झालेला आहे. त्यावेळेस त्या सेवकाने त्यांना म्हटलं की तुम्ही अभय देत असाल तर मी तुम्हाला सांगतो. मग राजाने सांगितलं की ठीक आहे, आम्ही तुम्हाला अभय देतो, तुम्ही सांगा. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की हा चुकून सुटला आणि हा तिथे बाजूला जी घोडी आहे त्या घोडीला जाऊन लागला. म्हणजे थोडक्यात त्याच्याकडून विकार अंगवला गेला. आणि मग राजाला हे कळल्यानंतर राजा त्याला सांगतो की तू याला आता काय कर, पहिल्यापेक्षा दुप्पट खानलोन दे, म्हणजे अधिक चांगला चारा पाणी जे काही तू चणे वगैरे देत असेल ते दुप्पट दे, म्हणजे हा पुन्हा बाळशी येईल. पण तो राजा कधीही त्या घोड्यावरती पुन्हा राजवाहक म्हणून बसत नाही. या दृष्टांतातून देव आपल्याला समजून सांगताय की जोही परमेश्वराला अनुसरेल, आपल्या आजच्या भाषेत सांगायचं म्हणजे दीक्षा घेईल. दीक्षा घेतल्यानंतर जर त्या साधकाने एकदा जरी विकार अंगवला तरीही परमेश्वर त्याला प्राप्त होऊ शकत नाही. आणि जर समजा त्या साधकाने पुन्हा दुप्पट आचरण घेतलं, प्रायचित घेतलं आणि पुन्हा दुप्पट आचरण केलं, तो पुन्हा त्या साधनेवरती येऊ शकतो. पण त्याने ती साधनेवरती आल्यानंतर ती साधना पूर्णत्वाला जरी नेली तरीही परमेश्वर त्या साधकाला ईश्वराची जी प्राप्ती असायला पाहिजे, जो मोक्ष आपण मुक्ती म्हणतो, ते परमेश्वर देत नाही. मग त्याला काय होतं, तर त्याला ध्येयविद्या देतात. पण तोच साधक जर पुन्हा पुन्हा त्या विषयाची सेवना करायला लागला, परस्त्रीची सेवना करायला लागला, तर तो साधक सर्वसामान्यामध्ये गणला जातो. आणि आज हे जे तुमच्यासमोर हे ज्योतिषशास्त्र येत आहे, हे वास्तुविशारद येत आहे, भागवताचार्य येत आहे, कीर्तनकार येत आहे, कृष्णकथाकार येत आहे, हे कोण आहे माहिती आहे का, ज्यांच्याकडून विकार अंगवल्या गेलेले आहे. कारण आपल्या हातून जेव्हा एखादा दोष आपल्या हातून घडतो, आपल्याला जेही हे साधू संत आहे, जेही असं करतात, त्यांना माहिती आहे की आता आपल्याला परमेश्वर भेटू शकत नाही. मग परमेश्वर भेटणार नाही आणि कपडेही आपल्याला टाकता येत नाही. सांसारिक लोकांसारखं आपण कामधंदा करून
कष्ट करून पैसे कमवू शकत नाही. मग काय करायचं? मग त्यांनी पोटा पाण्यासाठी, आपल्या विषय वासना तृप्त होण्यासाठी त्यांनी आता हा नवीन व्यवसाय आपल्यासमोर चालू केलेला आहे. आणि सर्वसामान्य जनलोक अज्ञान असतं, त्यांना धर्माचं तत्त्वज्ञान माहिती नसतं. तत्त्वज्ञान माहिती नसल्यामुळे त्यांना वाटतं की एखादा भागवताचार्य म्हणजे तो फार मोठा साधू असेल, तो फार ज्ञानी आहे, तो फार आचारवंत आहे असं त्यांना वाटतं. मी तुम्हाला सांगतो, जो कोणी असा भागवताचार्य असेल, कृष्णकथाकार असेल, कीर्तनकार असेल किंवा जो कोणी शास्त्रीची पदवी घेऊन मिरवत असेल, तर तुम्ही यांना फार मोठे आचारवंत समजू नका किंवा फार ज्ञानी समजू नका. ऑलरेडी ह्या घोड्याच्या दृष्टांताप्रमाणे आपल्याला त्यांच्याकडे बघावं लागणार आहे. त्यांच्याकडून कुठेतरी ह्या विकार अंगावल्या गेलेला आहे आणि विकार अंगावल्या गेल्यामुळे त्यांना आता गॅरंटी आली की आपल्याला आता परमेश्वर भेटू शकत नाही. त्यानंतरून पुन्हा दुप्पट आचरण करून, प्रायश्चित घेऊन दुप्पट आचरण करून देहविद्या मिळू शकते, पण तेही त्यांच्याकडून होऊ शकत नाही. आणि तेही झालेलं नाही आहे. ते झालं नसल्यामुळे त्यांनी पुन्हा पुन्हा, जसं तो घोडा पुन्हा पुन्हा सुटून त्या एखाद्या घोडीला लागला तर तो सर्वसामान्य घोड्यांमध्ये त्याची गणना केली जाते. थोडक्यात त्यांची आपल्यासारख्या सांसारिक माणसामध्ये गणना केली जाते. तर हे सांसारिक झालेले, आणि हे सांसारिक झालेले असल्यामुळे कपड्यावरती राहून आज ते संसारातले सगळे सुख उपभोगण्याचा प्रयत्न करत आहे. मग आता आपल्यासमोर त्यांना दुसरं काही कामधंदा करता येत नाही, कपडे टाकता येत नाही आणि दुसरं काही कामधंदा करता येत नाही. म्हणून त्यांचा आता रस्ता बदललेला आहे. म्हणून त्यांनी कोणी आता ज्योतिष कार्यालय खोलून लोकांचे ज्योतिष पाहायला सुरुवात केलेली आहे. त्यातून जे काही पैसे उत्पन्न मिळेल त्यातून ते अधिकाधिक उपभोग घेत आहे. सांसारिक माणूस जसा उपभोग घेतो तसं तेही मोठमोठे आश्रम बांधत आहे, भरपूर शिष्य परिवार जमा करत आहे आणि त्या शिष्य परिवाराकडून स्वतःचं सगळं सुखसुविधा स्वतःची सगळी पुरवून घेत आहे. त्यानंतरून हे सगळं करत असताना त्यांच्या हे लक्षात येत नाही आहे की आपण तर धर्मावरनं गेलोच आहे, पण जे कोणी साधक धर्म आज यथार्थ आचरत आहे त्यांनासुद्धा हे त्रास देण्याचं काम करत आहे. त्यांनासुद्धा यथार्थपणे धर्म आचरण करून देत नाही. आपल्या देवाने एक दृष्टांत सांगितलं आहे की एक ब्राह्मण असतो आणि तो ब्राह्मण जेव्हा त्याच्याकडून ब्राह्मणत्वाचे जे काही षटकर्म असतात ते आचरत असतो, पण विकार वासनेने तो एका शूद्र स्त्रीसोबत तिच्यासोबत तो राहायला सुरुवात करतो आणि ते शूद्र स्त्रीकडे तो आकर्षित होतो, तिच्याशी त्याचे शारीरिक संबंध होतात आणि मग तो ब्राह्मणाचे षटकर्म सोडून त्या स्त्रीच्या घरी राहून त्या स्त्रीची जी काही शूद्र स्त्री जे काही दिवसभर कर्म करते त्या कर्मात तो सुद्धा सहभागी होतो. मग ती शूद्र स्त्री बांबूच्या त्या कामट्यापासून वेगवेगळ्या वस्तू बनवायची, हा सुद्धा तिला मदत करायला लागतो. इकडचे षटकर्म सोडतो आणि त्या शूद्र स्त्रीबरोबर राहून त्या शूद्र स्त्रीला मदत करतो. आणि हे सगळं कशासाठी? तर फक्त विषय वासना तृप्तीसाठी. तर असे हे साधक ज्यांना आता गॅरंटी झालेली आहे की आता आम्हाला परमेश्वर भेटू शकत नाही, ना आम्हाला देहविद्या भेटू शकत नाही, ना आम्हाला देवता फळं प्राप्त होऊ शकत नाही, कारण ईश्वरीचा जो धर्म आहे, जी ईश्वराची जी अस्तिपरी देवाने सांगितली त्या अस्तिपरीचं आचरण आपल्याकडून होत नाही. मग हे आचरण होत नाही आहे, पण मग सांसारिक सगळे सुखफळं, सांसारिक सर्व काही लाभ आपल्याला झाले पाहिजे, त्यासाठी त्यांनी आता हे पैसे कमवण्यासाठी नवीन व्यवसाय आपल्यासमोर सुरू केलेले आहे. म्हणून मी सर्व नामधारक वासनिक उपदेशांना विनंती करेल की आपण आपल्या संपर्कात जेव्हा हे लोक येतील, म्हणजे याच्यामध्ये हे जे तुम्ही वरती सांगितलेले हे तर सगळे लोक आहेच, ज्योतिषशास्त्री पण आहे, वास्तुविशारद आहे, कृष्णकथाकार आहेत, कीर्तनकार आहेत, हे शास्त्री आहेत. त्याबरोबर काहींनी ट्रॅव्हलचे धंदे चालू केलेले. त्या ट्रॅव्हलच्या धंद्यातून ते लोकांना तीर्थस्थानं घडवतात असं दाखवून त्यांनासुद्धा ते आपला व्यवसाय चालू केला आणि त्या पैशाच्या जोरावरती त्यांनी आपले सगळे सुख, सांसारिक सुख आता ते उपभोगण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणून अशा साधू संतांपासून ज्यांच्या अंगावरती फक्त वस्त्र आहे पण आतलं जे स्ट्रक्चर त्यांचं सगळं खराब झालेलं आहे, म्हणजे विकाराला ते शरण गेलेले, आणि ज्या ब्राह्मण जसा आपले षटकर्म सोडून त्या शूद्र स्त्रीबरोबर राहू लागला तसे हे शूद्र झालेले आणि हे शूद्राचे कर्म आता हे सर्व आचरू राहिले. तर अशा शूद्रांपासून हा धर्माला आता वाचवण्याचं काम आपलं आहे, नामधारक उपदेशी वासनिकांचं आहे. आणि जे साधुसंत आज आचार्यावरती आहे त्यांनाही आचार्यावरती ठामतेने त्यांना टिकवणं काम आपलं नामधारक उपदेशी वासनिकांचं आहे. मी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो की अशा लोकांना कुठल्याही प्रकारचा थारा देऊ नका.
तुम्हाला जर तुमच्या गावामध्ये, तुमच्या तालुक्यामध्ये, तुमच्या जिल्ह्यामध्ये कार्यक्रम घ्यायचे असेल तर तुम्ही हे जे ज्योतिषशास्त्री आहे, हे भागवताचार्य आहे, हे कृष्णाकार कथा करणारे किंवा हे कीर्तनकार आहे, यांना न बोलवता जे ब्रह्मविद्याशास्त्रामध्ये प्रावीण्य त्यांनी मिळवलं आहे, जे आपलं जीवन ब्रह्मविद्येला दिलेलं आहे आणि त्या ब्रह्मविद्येप्रमाणे जे आचरण करताय, अशा साधू संतांना आपण आपल्या गावामध्ये बोलून त्यांच्याकडून आपण कार्यक्रम करून घेतले पाहिजे. आणि जेही साधू कार्यक्रमाच्या मोबदल्यात तुमच्याकडे 10,000, 5,000, 50,000, लाख रुपयाची मागणी करत असेल, अशा कोणत्याही साधू संतांना तुम्ही बोलून कार्यक्रम करून घेऊ नका. आज असे कितीतरी साधू संत आहे जे आपलं आचरण करतात. आणि धर्मामध्ये 2 प्रकारे फळ आहे, एक दृष्टपर फळ आहे आणि एक अदृष्टपर फळ आहे. तर जे साधू संतांना अदृष्टपर ईश्वराची प्राप्ती फक्त पाहिजे, ते कुठल्याही प्रकारच्या कोणाकडूनही पैशाची कधी मागणी करत नाही आणि निस्वार्थ आणि धर्मसेवेच्या भावनेने ते धर्मकार्य करतात. आपली जबाबदारी, आपलं कर्तव्य समजतात. आम्ही स्वतःला ते ईश्वराचे दास समजतात आणि ईश्वराचे दास असल्यामुळे ईश्वराच्या कार्याला जिथे जिथे त्यांना संधी भेटेल तिथं ते कुठल्याही न अपेक्षा ठेवता निस्वार्थपणे ती सेवा बजावतात. आणि अशाच निस्वार्थी साधू संतांच्या संपर्कात आपण गेलो पाहिजे आणि निस्वार्थ सेवा करणाऱ्या साधू संतांनाच आपण आपल्या गावामध्ये, आपल्या तालुक्यामध्ये, आपल्या जिल्ह्यामध्ये बोलून त्यांच्याकडून कार्यक्रम करून घेतले पाहिजे. त्यानंतर आज असे कितीतरी साधू संत झालेले की आपल्याकडे ब्रह्मविद्या तत्त्वज्ञानाचे ज्ञान आपल्याला सांगण्यासाठी मोठमोठे पोथींचे कार्यक्रम घेतात. एखाद्या ज्ञानी माणसाला पुढे करतात आणि त्याच्या खाली काही चांडाळ चौकडी तयार होते आणि ते सर्व गावागावामध्ये, तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये पैसे मागत फिरतात. आणि पोथीचा कार्यक्रम आहे, एवढा मोठा देवाचा कार्यक्रम आहे, तुम्ही पंगत द्या, कुणी अन्नदान करा, कुणी द्रव्यदान करा, कुणी वस्त्रदान करा, असं आपल्याला सांगून लाखो रुपयाची आज आपली फसवणूक करत आहेत. नामधारक वासनिकांची पिळवणूक करत आहेत. आज धर्माची परिस्थिती उलटी झालेली आहे. जे साधू संतांनी आचार करावा त्यांनी आपलं आचरण सोडलं आहे आणि ते आज पैशांच्या मागे, विषयाच्या मागे धावत आहे. आणि ज्यांनी विषय उपभोगावं त्यांनी धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करावं, त्यांनी संसारातले सगळे सुख उपभोगावे, धार्मिक कार्यक्रमांचं ज्यांनी आयोजन करावं, ते आज उलटं झालं आहे. ते आज आचरण करत आहे. म्हणजे वासनिक आज आचरण आपलं सांभाळतो आहे. तो कुठं 10व्याला गेला तरी 10व्याचं खात नाही, कुठे लग्नात गेला तर लग्नाचं खात नाही, कुठे अन्य देवतेच्या ठिकाणी गेला तर तिथल्या प्रसाद घेत नाही, कुठल्या अन्य साधूच्या संपर्कात तो जात नाही, कुठल्या अन्य साधूंचा संसर्ग आपल्याला होणार नाही याची तो काळजी घेतो आहे. आणि जे साधू आहे, ज्यांनी हे आचरण सांभाळायला पाहिजे, ते साधू आज सरलाट अन्य धर्माच्या साधू संतांपर्यंत जातात, त्यांच्यासोबत आपले फोटो काढतात आणि त्यांची भजन पूजन करण्याचे फोटो आज सोशल मीडियावरती टाकून आपल्याला दाखवतात की बघा आम्ही किती मोठे साधू आहे. मला कोणाचं नाव घ्यायचं नाही. आपण रोज सोशल मीडियावरती आपण सर्व जागृत आहोत. आपण सगळे ह्या लोकांचे कार्य आपण बघत असतो, कोण साधू कशा प्रकारे कार्य करतो आहे. आणि हा धर्माला भविष्यात खूप मोठी ग्लानी येऊ शकते अशा लोकांमुळे. तर यांच्यापासून आपल्याला धर्माचं रक्षण करायचं आहे, धर्म वाचवायचा आहे, तर आपल्याला पहिले शहाणं व्हावं लागणार आहे. नामधारक, उपदेशी, वास्तविकांना तत्त्वज्ञान समजून घ्यावं लागणार आहे. कारण जोपर्यंत आपल्याला हे तत्त्वज्ञान समजत नाही, आपण जोपर्यंत अज्ञान आहे, तोपर्यंत असे साधू संत आपल्यापर्यंत येणार आहे आणि आपला गैरफायदा घेणार आहे. पण जेव्हा आपण शहाणे होऊ, जेव्हा आपण जागृत होऊ, आपण ज्ञान समजून घेऊ, तेव्हा आपण त्यांना विचारू शकतो की बाबा, की ईश्वरी धर्मामध्ये परमेश्वर सर्वश्रेष्ठ आहे आणि त्याच्या नामस्मरणाने सर्व काही संकट दूर होऊ शकतात. तर मग आम्हाला ज्योतिष पाहण्याची काय गरज आहे, किंवा आम्हाला वास्तुदोष का पाहण्याची गरज आहे, किंवा आम्हाला आमच्या सर्वज्ञ श्री चक्र स्वामींनी ब्रह्मविद्येमध्ये इतकं सखोल तत्त्वज्ञान सांगितलं असताना आम्हाला भागवत कथा करायची काय गरज आहे, किंवा आम्हाला कृष्णकथा ऐकायची काय गरज आहे, किंवा आम्हाला कीर्तनामधून आमचा धर्म ऐकायची काय गरज आहे. कारण आम्हाला लीळाचरित्र हा मोठा सर्वज्ञ श्री चक्र स्वामींनी आपल्यासाठी सगळ्यात मोठी भेट आपल्याला दिलेली आहे. आणि त्या स्मरण आपण कसं करावं, जेव्हा पूजनीय आचार्यांना हा प्रश्न कोणीतरी भक्तांनी विचारला, त्यावेळेस महदासांनी आचार्यांना आठवण दिली की स्वामींनी सांगितले नाम लीळा मूर्ती चेष्टा. अशा 4 क्रमाने आपण ते स्मरण चिंतन केलं पाहिजे. या क्रमाने जर आपण स्मरण चिंतन केलं तर आपल्याला देव प्राप्त होऊ शकतो. इतका साधा आणि सोपा आणि सरळ धर्म आपल्याला सांगितलेला आहे आणि आपल्याला सहजासहजी ईश्वर प्राप्त होऊ शकतो हे सुद्धा आपल्याला देवाने सांगितलेलं आहे. तर हा आस्तिपरी धर्म आचरणं हा आपलं प्रथम कर्तव्य आहे.
म्हणजे जे साधू संत आहे त्या सगळ्यांचं कर्तव्य प्रथम आपण आस्तिपरी धर्म पाळला पाहिजे. जर त्या आस्तिपरीमध्ये विकार विकल्प शून्य सांगितलेले आहे, आज तुम्ही विकार अंगवल्यामुळे तुमच्याकडून आता तुम्हाला गॅरंटी झाली की आम्हाला आता इश्यूर होणार नाही, म्हणून तुम्ही हे छोटे मोठे धंदे छोटे मोठे उद्योग व्यवसाय तुम्ही चालू केले. पण हे तुम्ही चालू केलेले धंदे आणि चालू केलेले व्यवसाय यामुळे धर्माची फार मोठी हानी होणार आहे. नामधारक वासनिकांना तुम्ही एकनिष्ठ भक्तीला लावण्याच्या ऐवजी तुम्ही मिश्र भक्तीत घालताय. त्यांच्याकडून पैसे उकळून अनाठाई त्या पैशांचा तुम्ही उपभोग घेताय. आज कितीतरी आश्रमांमध्ये मोठे मोठे आश्रम तयार झाले, करोडो रुपयाचे जागा घेतल्या आणि करोडो रुपयाचे बांधकाम तिथे केले आणि त्या आश्रमांमध्ये राहायला 4 लोकंसुद्धा राहिले नाही. 5-5, 2-10, 10 कोटीचे मंदिरं तुम्ही आश्रमांमध्ये बांधू राहिले. त्या मंदिरात यायला कोणी अनुयायी नाही आहे. तर हा खर्च तुम्ही अनाठाई धर्माचा उपयोग घेऊन अनाठाई हे पैसे तुम्ही लोकांचे वाया घालताय. हा नामधारक उपदेशी वासनिक अत्यंत कष्टाने इमानदारीने पैसे कमवतो आणि हा जेव्हा तुम्ही येतात हा धर्मभावनेने तुम्हाला ते दान देत असतो आणि त्या दानाचा तुम्ही असा गैरवापर करताय. आज कितीतरी साधू संत कोणी गोव्याला फिरायला जातं, कोणी दुबईला फिरायला जातं, कोणी अमेरिका फिरायला जातं. तर हे फिरायला जात असताना तुम्ही जे काही नामधारक उपदेशी वासनिकांच्या पैशावरती जो काही उपभोग घेत आहे, सर्व अज्ञान समाजाकडून दानधर्माच्या नावाखाली जे पैसा उकळून तुम्ही जे काही उपभोग घेत आहे ते चुकीचं आहे. ते तुमच्यासाठी तर घातक आहेच, पण येणाऱ्या पुढच्या पिढीसाठी सुद्धा घातक आहे. कारण आज नवीन पिढीला जे नवीन साधू संत आज धर्म आचरणाची जो ताकद ज्यांच्या ठिकाणी आहे त्यांनासुद्धा हे लोक आत त्रास देण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनासुद्धा यथार्थ धर्म आचरून देत नाही आहे. म्हणून मी या व्हिडिओतून आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो की जे स्वतःला फार मोठे महंत म्हणून घेत असेल, जे स्वतःला फार मोठे आचार्यगण म्हणून घेत असेल, जे स्वतःला फार मोठे अधिकरण म्हणून घेत असेल, तर त्यांच्या संपर्कात तुम्ही जा. 10 दिवस 15 दिवस 20 दिवस तिथे राहा आणि खरंच आपल्याला जे काही तत्त्वज्ञान यांनी सांगितलेलं आहे ह्या तत्त्वज्ञानाप्रमाणे खरंच हे स्वतः वागता का, किंवा यांच्याकडे असलेले अनुयायी खरंच असं वागतात का, हे स्वतः आपण प्रत्यक्ष बघा, अनुभवा. मग आपल्या लक्षात येईल की आज आपल्याला सांगणारे ते किती खोलात त्यांचे आता पाय गेलेले. कोणी विकाराच्या अधीन गेलेले, कोणी विकल्पाच्या अधीन गेलेले. आज कितीतरी साधू संत ज्यांना माहीत आहे, ज्यांना ईश्वरी धर्म माहीत आहे, त्यांनासुद्धा आज ज्योतिष पाहण्याची, स्वतःचं भविष्य पाहण्याची गरज आज त्यांना पडली. त्यांनासुद्धा कुठेतरी भगतवाणी करण्याची गरज पडली. कारण तुम्ही अनैतिक वागताय, कुठेही नैतिकता पाळत नाही आहे. ना तुमची धर्मात नैतिकता आहे, ना तुमची एखाद्या धर्मकार्यामध्ये नैतिकता तुम्ही सांभाळताय. अनैतिक सगळं तुम्ही करताय आणि त्या अनैतिकतेतून तुमच्या मनामध्ये कुठेतरी भीती निर्माण झाली आहे आणि त्या भीतीपोटी तुम्ही आता देवताला शरण जात आहे. देवतेचे जे काही कर्मकांड असतील, देवतेचे जे काही ज्योतिष वगैरे असतील, त्याचा तुम्ही आधार आज स्वतःला घेत आहे. कितीतरी साधू संतांच्या हातामध्ये तुम्हाला दिसेल की त्यांनी खड्याच्या अंगठ्या घातलेल्या आहे. ह्या खड्याच्या अंगठ्या आल्या कुठून, तर जे काही ज्योतिषशास्त्र म्हणून स्वतःचं दुकानदारी थाटली आहे त्यांच्याकडे हे जातात आणि त्यांच्याकडे हे उपाय मागतात की बाबा आम्हाला स्वस्थता लाभत नाही, आम्हाला असा त्रास आहे, तसा त्रास आहे. आणि मग तो ज्योतिष पाहणारा बाबा यांना सांगतो की तुम्हाला ह्या ग्रहाचा त्रास आहे, तुम्ही ह्या ग्रहाचा खडा तुमच्या बोटात घाला, मग तुम्हाला स्वस्थता लाभेल. जो खरा नामधारक असेल, जो खरा उपदेशी असेल, जो खरा वासनिक असेल, जो खरा साधू असेल, त्याला कुठल्याही कुबड्यांची आधार घेण्याची गरज नाही. कुठल्याही ज्योतिषशास्त्राची, कुठल्याही जादूटोण्याची त्याला आधार घेण्याची गरज नाही. कारण ईश्वर समर्थ आहे, परमेश्वर सर्व शक्तिमान आहे. जो कोणी ईश्वर धर्मावरती चालेल त्याला कुठेही अडचण येऊन देणार नाही. आणि सर्वज्ञ श्री चक्रस्वामी आपल्या तत्त्वज्ञानामध्ये सांगतात की ह्या जीवाला, कोणत्याही जीवाला कधीही ईश्वराची प्राप्ती होऊ शकत नाही. एक दिवस स्वामी श्री चक्र महाराज विहारणाला गेले आणि विहारणाला गेल्यानंतरून पुन्हा परत आले आणि आसनस्थ झाले. समोर सर्व भक्तजन बसलेले होते. त्यावेळेस देव आचार्यश्रींना म्हणतात की या कोणत्याही जीवाला परमेश्वराची प्राप्ती होणार नाही. तर आचार्यांना खूप आश्चर्य वाटलं की असं कसं कोणत्याच जीवाला ईश्वराची प्राप्ती होणार नाही. तर आचार्यांनी विचारलं की देवा हे कसं काय, असं कसं काय. त्यावेळेस देवाने सांगितलं की प्रत्येक जीव कोणत्या ना कोणत्या दोषात बरबडलेला आहे. कोणी कर्म चांडाळ आहे, कोणी कृतज्ञ आहे, कोणी वंचक आहे, कोणी गुरुद्रोही आहे, कोणी मार्गद्रोही आहे, कोणी ईश्वरद्रोही आहे, कोणी मातृद्रोही आहे, कोणी स्वामीद्रोही आहे. अशा प्रत्येक दोषात हा कोणता ना कोणता जीव अडकलेला आहे. जेव्हा आचार्यांनी हे सगळे दोष ऐकले तेव्हा आचार्यांना फार दुःख झालं की आचार्यांनी पाहिलं की हे सगळे दोष माझ्या ठिकाणी आहे
आणि मग आता मला तर ईश्वर भेटू शकत नाही म्हणून बाजूला जाऊन रडू लागले. थोड्या वेळाने स्वामी तिथे गेले. स्वामींनी त्यांना बघितलं आणि विचारलं की भटू तुम्ही का रडताय? तेव्हा त्यांनी सांगितलं, रडू नाही तर मी काय करू द्यावा, कारण आपण आता जेवढे काही दोष सांगितले हे सगळे दोष तर माझ्या ठिकाणी आहे. बंधूंनो, मला तुम्हाला व्हिडिओतून सांगायचं आहे की जीवाच्या ठिकाणी कोणते दोष नाही आहे. मग तो साधू असेल, तो वासनिक असेल किंवा उपदेशी असेल किंवा नामधारक असेल किंवा अन्य राहटीतला कोणताही जीव असेल, हे प्रत्येक जीव मी सुद्धा त्याच्यामध्ये आहे. मला हे जे देवाने सांगितले हे सगळे दोष माझ्या ठिकाणी सुद्धा आहे. जसं आचार्यांना वाटतं नाही हे सगळे दोष माझ्या ठिकाणी, तसे हे सगळे दोष माझ्या ठिकाणी आहे, तुमच्या ठिकाणी आहे. किंवा आज जे तुम्ही काय समाजामध्ये जे काही स्वतःला अधिकरण म्हणून घेताय, जे कोणी स्वतःला महंत म्हणून मिरवताय, ह्या सगळ्यांच्या ठिकाणी सुद्धा हे दोष आहे. जर आचार्यांच्या ठिकाणी हे दोष आहे तर आपल्या ठिकाणी असणार आहे आणि ह्या सगळ्यांच्या ठिकाणी असणार आहे. तर ह्या जीवाच्या ठिकाणी हे सर्व दोष आहे म्हणून आचार्यांना दुःख झालं. पण आज जे काही स्वतःला साधू म्हणून मिरवत आहे त्यांना किंचितही दुःख नाही का पहिलेच आपल्या ठिकाणी इतके दोष आहे. त्या दोषाचं आपल्याला चिंतन करावं लागणार आहे. ते दोष कसं नासतील याचा आपल्याला विचार करावा लागणार आहे. जेव्हा आचार्य दुःख करताय तेव्हा स्वामी तिथे जातात आणि म्हणतात, भटू तुम्ही दुःख का करताय? तेव्हा आचार्य सांगतात की देवा मी दुःख नाही करू तर काय करू, कारण मी तुमच्या ठिकाणी अनुसरलो, सर्व सांसारिक उपभोगांचा मी त्याग केला आहे, बायका मुलांचा मी त्याग केला, नातेवाईकांचा त्याग केला, माझ्या स्वतःच्या गावाचा त्याग केला आणि आपल्या ठिकाणी मी आता अनुसरलो आहे. आणि आता तुम्ही तर आम्हाला सांगता की आम्हाला ईश्वराची प्राप्ती होऊ शकत नाही म्हणून मला दुःख झालं आहे. त्यावेळी देव त्यांना म्हणतात, तुम्ही नुसतं रडत बसले किंवा तुम्ही जाऊन तो समोर खडक आहे त्या खडकावरती जर तुम्ही डोकं आपटलं तरीसुद्धा तुम्हाला देव होणार नाही. त्याच्याने तुम्हाला कपाळ मोक्ष होईल पण ईश्वराचा मोक्ष होणार नाही. आचार्यांना अधिकच दुःख झालं. त्यावेळेस स्वामी त्यांना समजावतात की तुम्ही दुःख करू नका. हे जीवाला परमेश्वर, जरी आम्ही सांगितलं की या जीवाला परमेश्वर होणार नाही कारण याच्या ठिकाणी वरील सर्व दोष आहे, पण परमेश्वराने ठरवलं तर परमेश्वर त्याला घडून मडून घेणारे, योग्य करून घेणारे. फक्त त्यांनी परमेश्वराच्या काही आज्ञांचं पालन केलं पाहिजे. त्यामध्ये देवाने त्यांना आज्ञा सांगितल्या की ह्या जीवानी अन्य धर्म, विखो आणि हिंसा ह्या 3 गोष्टी जर केल्या नाही, अन्य धर्म म्हणजे देवत्या धर्माला शरण गेला नाही तर 100% याचा उद्धार आम्ही करून घेऊ. त्यानंतर विषय सेवना केली नाही, म्हणजे पुरुषांनी स्त्रीची सेवना केली नाही किंवा स्त्रीने पुरुषाची सेवना केली नाही, म्हणजे ब्रह्मचर्य जर त्यांनी सांभाळलं, अन्य धर्म, विखो आणि हिंसा, कुठल्याही प्रकारची हिंसा त्याच्या हातून जर घडली नाही तर 100% या जीवाला आम्ही उद्धारून नेऊ, आम्ही त्याचा उद्धार करू. आणि हे समजण्यासाठी स्वामींनी एक लोहाराचा दृष्टांत सांगितला की गाव असतं, त्या गावामध्ये एक कुशल लोहार येतो, तो आपलं पालव टाकतो आणि दुसऱ्या दिवसापासून आपला व्यवसाय सुरू करतो. तो लोहार आल्यानंतर गावातले सगळे लोक येतात, कोणाकडे विळे असतात, खुरपे असतात, ते कुऱ्हाड असती, ते धार लावून घेण्यासाठी येतात. त्याच गावातला एक व्यक्ती असतो, त्याच्याकडे एक सुरी असते, तो ती सुरी घेऊन येतो आणि त्या लोहाराला म्हणतो की मला ह्या सुरीला धार लावून द्या. तेव्हा तो लोहार पाहतो की ही सुरी खूप चांगली, हिला जर धार वगैरे लावली, हिला जर चांगलं बनवलं तर ही सुरी फार चांगली सुरी होऊ शकते आणि ही आपण राजालासुद्धा भेट देऊ शकतो. मग त्यांनी त्याला सांगितलं की ही फार गंजली, तुम्ही काय करा, याच्याऐवजी काही दाम आमच्याकडून 4-2 दाम घेऊन टाका, आम्ही याची विळे खुरपे करू. मग त्याला वाटलं की हा सांगतो ते बरोबर आहे. मग त्यांनी 4-2 दाम घेऊन टाकले आणि तो तिथून निघून गेला. तो लोहार दिवसभर आपलं काम करत होता पण त्याचं लक्ष त्या सुरीकडे होतं. त्या सुरीवरती सायंकाळ झाली, त्याचं कामं थांबले, त्यावेळेस त्यांनी त्या सुरीकडे आपलं लक्ष वळवलं आणि त्या सुरीने त्यांनी आपलं काम करायला सुरुवात केली. त्या सुरीवरती प्रक्रिया करायला सुरुवात केली. पहिले अग्नीमध्ये टाकलं, त्या सुरीला पूर्ण जाळलं, तिच्यावरचा सर्व गंजक ते पेडला. त्यानंतर पुन्हा तिला पाण्यामध्ये टाकून गार करून पुन्हा त्याच्यावरती जाळात टाकलं, पुन्हा थोडं जाळलं, तिच्यावरचा जो काही तिचा आकार बिघडला होता तिचा आकार व्यवस्थित केला, पुन्हा त्याला अजून प्रक्रिया केली, त्याला धार आणली. त्यानंतर देव सांगतात की त्याला तूप लावलं, तूप लावून धार दिली, तेल लावून धार दिली आणि ती सुरी अत्यंत एकदम पांढरी शुभ्र आणि धारदार झाली आणि ती सुरी त्याने जाऊन राजाला भेट दिली. त्या राजाने त्याला योग्य मोबदला दिला आणि तो राजा सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत त्या सुरीला आपल्यापासून त्यांनी कधी वेगळं केलं नाही. तो जेवायला बसला तर तिला आपल्या मांडीवरती ठेवायचा, झोपला तर आपल्या उशाला ठेवायचा, चालायला लागला तर हातात धरून तिला मिरवत चालायचा. ह्या दृष्टांतातून देवाला सांगायचं आहे, जे लोहार आहे तो लोहार म्हणजे व्यक्तमंत परमेश्वर आहे.
त्या व्यक्तमंत म्हणजे उभयदृश्य अवतार आहे. उभयदृश्य अवतार घेतात, या जीवाला ज्ञान देतात आणि घडून मडून योग्य करतात. म्हणजे ज्याप्रमाणे त्या लोहाराने त्या सुरीला योग्य करून राजाला भेट देण्यासाठी तिला योग्य केलं, त्याप्रमाणे सर्वज्ञ श्री चक्र स्वामी म्हणजे उभयदृश्य अवतार या जीवाला शब्दज्ञान देतात. शब्दज्ञानामध्ये त्याचे रजतम नासवतात. त्यानंतर त्याला पुढे अपरोक्ष ज्ञान देतात. अपरोक्ष ज्ञानामध्ये त्याचे सर्व कर्माचा नाश करतात. पुढे त्याला सामान्य ज्ञान देतात. देवतेचे जे काही मळ आहे ते सर्व नासवतात आणि त्यानंतर पुढे त्याला विशेष ज्ञान देऊन त्याच्या ठिकाणची अविद्या छेद करून त्याला अव्यक्त ईश्वराच्या स्वरूपी पावन करतात. म्हणजे तो राजा म्हणजे अव्यक्त परमेश्वर आहे आणि ती सुरी म्हणजे तो ज्ञानी आहे. ज्याला घडून मडून योग्य केलं तो ज्ञानी आहे. अशा पद्धतीने परमेश्वर आपल्या ठिकाणी जरी हे सगळे दोष असले, पण आपण देवाने सांगितलेले हे 3 नियम पाळले, अन्य धर्म, विखो आणि हिंसा, ह्या 3 गोष्टीपासून जर आपण दूर राहिलो आणि थोडंफार धर्माचे आचरण केलं तर 100% आपल्याला ईश्वराची प्राप्ती होऊ शकते. हे स्वतः सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी महाराज आचार्यश्रींना निरूपण करून सांगतात. पुढे वस्त्राचा सुद्धा दृष्टांत दिला. वस्त्राचं सुद्धा सांगितलं की एखादं पांढरं शुभ्र वस्त्र असतं, पण काही कारणास्तव त्याला मळतं आणि मळल्यानंतर ते खराब झालेलं वस्त्र दिसतं. पण त्या वस्त्राला धुतलं, त्याला व्यवस्थित एखादं केमिकल म्हणा किंवा एखादं साबण एखाद्या निर्मामध्ये त्याला व्यवस्थित धुतलं तर त्याच्यावरचं सगळं जे काही मळ जमा झालेला असतो तो सगळा निघून जातो. आपण ॲडव्हर्टाईजमध्ये बघत असतो की जे टी व्हीवाले ॲडव्हर्टाईज देत राहतात, त्या ॲडव्हर्टाईजमध्ये आपण बघतो की कशा पद्धतीने एखादं खराब वस्त्र असतं ते पातलीमध्ये ते निरमा पावडर घेतात किंवा ते केमिकल घेतात, त्याच्यात ते बुडवतात आणि लगेच बाहेर काढतात. ते वस्त्र अत्यंत पांढरं शुभ्र होतं. त्याप्रमाणे आपल्या ठिकाणी हे जे काही पहिल्यापासून मळ लागले, हे दोष असतील, हे विकार दोष असतील, विकल्प दोष असतील, हे स्वभाव दोष असतील, या सगळ्या दोषांमुळे आपण ऊर्ध्वगतीला जाऊ शकत नाही, ईश्वर प्राप्तीला जाऊ शकत नाही. पण स्वतः परमेश्वर आपल्यावरती प्रक्रिया करतात. पण त्यासाठी आपली मानसिकता असली पाहिजे देवाने सांगितलेल्या आचारा विचारावरती चालण्याची. जेव्हा आपण देवाने सांगितलेल्या आचारा विचारावरती चालू तेव्हाच कुठे आपला परमेश्वर उद्धार करू शकतात. जर आपण ते सोडून आपण स्वतःला ज्योतिष म्हणून पैसे कमवण्याचा धंदा चालू केला, वास्तुविशारद म्हणून पैसे कमवायचा धंदा चालू केला आणि जर द्रव्य आपल्याकडे यायला लागलं तर देवाने सांगितलं आहे द्रव्य असतो ते माजवे. त्या द्रव्य एकदा आल्यानंतर तुम्ही 100% विषयाला शरण जाणार म्हणजे जाणार, यामध्ये कुठलीही शंका नाही आहे. कारण देवाने सांगितले श्री दर्शने ज्याप्रमाणे माजवते, पण स्त्रीपेक्षा द्रव्य अधिक फास्ट आणि अधिक लवकर आपल्याला माजवतं. कारण द्रव्य ही अशी गोष्ट आहे की द्रव्याने तुम्हाला सर्व काही प्राप्त करता येतं. स्त्री प्राप्त करता येते, सगळे उपभोगाचे विषय प्राप्त करता येतात. म्हणून तर आज हे साधू संत जे विषयाला शरण गेले, ज्यांच्याकडून ईश्वरी धर्माचं आचरण होत नाही आणि कपडेही टाकून देता येत नाही आणि कष्ट करून तो आपल्यासारखं नामधारक वास्तविकासारखं कष्टही करता येत नाही, म्हणून त्यांनी हे थोटांड हे फालतू धंदे त्यांनी सुरू केले आणि आपण अज्ञानामुळे आपल्या ठिकाणी असलेल्या नामधारक उपदेशी वास्तविकाच्या ठिकाणी असलेल्या अज्ञानाचा ते गैरफायदा घेऊन स्वतः तर धर्मावरनं जात आहेच, पण अनेकांना धर्मावरनं पतित करण्याचा प्रयत्न त्यांनी समाजामध्ये चालू केलेला आहे. मी सर्व उपदेशी नामधारक वासनिकांना साधू संतांना सांगेल की अशा लोकांपासून आपण आता सावध राहणं फार गरजेचं आहे. अशा लोकांना धर्मामध्ये कुठेही स्थान न देता यांना आपण बाहेरचा रस्ता दाखवणं गरजेचं आहे. आज अन्य धर्मांमध्ये जर एखादा साधू चुकला तर त्याचे कपडे काढून घेतले जातात आणि त्याला पुन्हा नामधारक जसं आपले जे काही त्यांचे सांसारिक लोक असतात त्या सांसारिक लोकांमध्ये त्याला पुन्हा मिसळलं जातं. त्याप्रमाणे आज आपल्याला उठावं लागणार आहे. जे कोणी साधू संत विकाराला शरण गेलेले त्यांना आज आपल्याला तिथून त्यांना काढावं लागणार आहे आणि त्यांचे कपडे काढून घेऊन त्यांना पुन्हा सांगावं लागणार की बाबांनो, तुम्ही आता इकडेच्या काही कामाचे राहिले नाही, तुम्ही साधू म्हणून आता स्वतःला मिरू नका समाजामध्ये, कारण तुम्ही विकाराला शरण गेले, विकल्पाला शरण गेलेले. आता तर कितीतरी साधू हिंसेलासुद्धा प्रवृत्त झालेले आहे. आत्ताच एका ठिकाणी पेपरला मी बातमी वाचली की एका मार्गामध्ये एका साधूला डोक्यामध्ये रॉड मारून जखमी केलं. म्हणजे ही विकाराने तर गेलेच गेले, विकल्पावर तर गेलेच गेले, आता हिंसेवरती सुद्धा गेलेले. आणि कितीतरी साधू आज हे मार्गात येणाऱ्या पैशामुळे त्यांच्या ठिकाणी इतके भयंकर दोष आता निर्माण झालेले आहे आणि त्या दोषातून ते स्वतः तर जाताचे धर्मावरती, पण जे काही अनुयायी धर्मावरती आहेत त्यांनासुद्धा धर्मावरनं पतित करण्याचा ते प्रयत्न करत आहे. अशा साधू संतांनासुद्धा मी सांगू इच्छितो
की जे कोणी तुम्हाला धर्मावरून घालवण्याचा प्रयत्न करत असाल त्यांच्यापासून वेळीच सावध व्हा, त्यांच्यापासून दूर राहा. नाहीतर आपलासुद्धा यांच्यासारखंच यांच्यामध्येच आपली गणना व्हायला वेळ लागणार नाही. आणि यांच्यापासून लांब राहायचं असेल तर यांना तुम्हाला बॉयकॉट करावं लागणार आहे. नाही तुम्ही मार्गात राहिले तरी चालेल, आपल्या घरी राहा. आपल्या घरी राहून आपल्या घरच्यांना तुम्ही ईश्वरीचा ते साधकत्यानं समजा. तुम्ही भाव करा ना. तुम्ही तुमच्या घरी राहिल्यानंतर तुम्ही असं मनात आणू नका की हे माझं घर आहे. आपण असंही बाहेर गेलं तर शिष्याच्या घरी राहतो, तर असं समजा की हे माझे आईवडील, हे माझं शिष्यचे, हे माझं घर आहे, माझं आश्रमच आहे. तर हे जे काही साध्वी असतात, ह्या साध्वींना तर खूप त्रास दिला जातो आहे मार्गांमध्ये. जे काही तरुण साधक असेल त्यांनासुद्धा खूप त्रास दिला जातो आहे. अशा आम्ही सर्व साधूंना किंवा साध्वींना सांगू इच्छितो की आपल्याला यांच्या अधीन राहण्याची काही गरज नाही. कारण परमेश्वर आपले सगळ्यात मोठे गुरु आहे. आज आपल्याला सांगलं जातं की ज्या गुरूंकडून तुम्ही ज्ञान घेतले त्यांच्यावरती तुम्ही विपरीत होऊ नका, नाही तर तुम्हीसुद्धा धर्मावरून जाल. अहो, जर तो गुरुच योग्य मार्गावर चालत नसेल, तो गुरुच जर चुकीचे मार्गामध्ये चुकीच्या पद्धतीने चुकीचे काम तो करत असेल, तर अशा गुरुच्या अधीन आपण राहिलो तर आपल्याला कसं काय ईश्वर प्राप्त होणार आहे. म्हणून आपल्या सगळ्यांचा मुख्य गुरु हे परमेश्वर स्वामी श्री चक्रधर महाराज आहे. त्यांच्यापेक्षा अधिक वृत्ती करून घेऊ नका. आज हे साधू संत स्वतःचे 3 टाईम पूजा अवसर करून घेतात आणि कितीतरी आम्ही सांगतात की आम्ही अधिकरण आहे आणि अधिकरणाचा अवसर चालू आहे. आणि साधूंनी जे साध्वी त्यांच्या साधू संत किंवा साध्वी त्यांच्या मार्गात राहतात त्यांना ते अवसर पाहायला बोलवतात. अहो, अवसर हा फक्त ईश्वराचा केला जातो, हा जीवाचा कधी अवसर होऊ शकत नाही. उद्या एखादा फार मोठा साधू झाला, त्याला ह्या देहातच अपरोक्षज्ञान जरी झालं तरीसुद्धा त्याचा अवसर कधीही करू नये किंवा त्यानेसुद्धा करून घेऊ नये. कारण त्याने जर त्याचा अवसर करून घेतला आणि एखाद्या जीवाची त्याच्यावरती जर ईश्वरबुद्धी आली आणि तो जर त्यालाच देव समजला, तर ज्यांनी ते समजलं तो धर्मावरून जातो. पण हा अधिकरणसुद्धा धर्मावरून जातो, हे आपल्या तत्त्वज्ञानात सांगितलेलं आहे. हे मी स्वतः अभ्यासले म्हणून एवढं ठोकून सांगू शकतो मी तुम्हाला. म्हणून आपल्याला याच्यातून सावध व्हायचं आहे. आपल्या सगळ्यांचे गुरु परमेश्वर स्वामी श्री चक्रधर महाराज आहे. आपल्याला अनन्य भावे त्यांना शरण जायचं आहे. आपल्याला त्यांच्या अधीन राहायचं आहे. कोणत्याही गुरुजनाच्या अधीन आपल्याला व्हायचं नाही. परमेश्वराने जेव्हा शांताबाईसांना जेव्हा हा ईश्वर कळाला, परमेश्वरापासून त्यांना सुख, शांती, समाधान प्राप्त झालं, श्रीप्रभूंचं सेवादर्श प्राप्त झालं, त्यावेळेस त्या पूजनीय शांताबाईचं म्हणतात की मी सारंग पंडिताला भेटू का. त्यावेळेस देव सांगतात की बाई, ते तुम्हाला निमित्त आहे, तुम्ही जा आणि त्यांना भेटा, निमित्त मानिजे. तर जे बी काही आपले गुरुवर्य असतील तर त्या सगळ्यांना आपण निमित्त माना, त्यांचा आदर राखा, आदर करा, ही आपलं परम कर्तव्य आहे. पण त्यांच्या अधीन होऊ नका. कुठेही कोणत्याही प्रकारे धर्म आचरताना आपल्याला अडचण येईल इतकं त्यांच्या अधीन होऊ नका. मी सांगतो, तुम्ही बाहेर पडा. तुम्ही अभ्यास भरपूर केलेला आहात आणि आपण अनुसरलो आहोत. अनुसरून आज आपण आचरण करतो आहे, स्वतःचा देव मिळवात. पण ह्या समाजातील छोट्यातल्या छोट्या घटकापर्यंत पोचा. त्यांनासुद्धा आपला ईश्वरी धर्म सांगा, ईश्वरीचं तत्त्वज्ञान सांगा, त्यांनासुद्धा धर्मात आणा, त्यांनासुद्धा धर्म आचरायला लावा. हे प्रत्येक अनुसरलेल्या साधकाचं परम कर्तव्य आहे. कारण स्वामी श्री चक्रधर महाराजांनी अवतार घेतला, स्वतः आचरण करून दाखवलं आणि वाडू फिरून जीवांना ज्ञान दिलं आणि त्यांना धर्म आचरणासाठी त्यांना परिपक्व केलं आणि त्यांना धर्म आचरताना स्वतःचा तर धर्म आचरायला लावला, पण अनेकांनाही या धर्मात येण्यासाठी प्रेरणासुद्धा द्यायला लावली. म्हणून तर आचार्यांना आचार्यपद दिलं आणि आचार्यांना सांगितलं माझ्यापासून 7-5 पण तुमच्यापासून 7-500. आणि आपण जर हेच काम ईश्वरी धर्म सगळ्या लोकांपर्यंत पोहोचवलं तर देवसुद्धा आपल्यावरती प्रसन्न होणार आहे. म्हणून अनुसरण घेऊन नुसतं स्वतःचं आचरण करणं म्हणजे धर्म पाळणं नाही. स्वतःचं आचरण तर कराच, नित्यविधी तर कराच, पण निमित्तविधीमध्ये तुम्हाला भरपूर काम आहे. ईश्वराच्या सर्व साधकांपर्यंत आपण जाऊ शकतो, त्यांना तत्त्वज्ञान सांगू शकतो. आपण स्वतः आपलं ईश्वरी तत्त्वज्ञान त्यांच्यासमोर आचरण करून दाखवलं तर त्यांनाही आपल्याकडून प्रेरणा भेटू शकते. त्यांनाही आपण आदर्श समाजामध्ये एक जीवन जगण्यासाठी आपल्याला एक आदर्श लागतो, तर तो आदर्श आपण बनवू शकतो समाजाचं. तर माझ्या सर्व साधू संतांना विनंती, जे बिचारे साधू संत आज आपला धर्म आचरत आहे त्यांना माझी विनंती की आपण समाजाच्या समोर या, पुढे या, निस्वार्थ कुठल्याही अपेक्षा ठेवता आपला धर्माचा प्रचार आणि प्रसार करा. तुम्हाला कुठल्याही अडचण आली ते सर्व काही पाठबळ नामधारक उपदेशी वासनिक आपल्याला द्यायला तयार आहेत.
गावच्या लोकांना सांगा, मोठे मोठे भागवत कथा किंवा कृष्णकथा किंवा कीर्तन ठेवण्याच्या ऐवजी छोटे छोटे सत्संग तुम्ही गावामध्ये घ्या आणि लोकांना हे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचं जे काही ब्रह्मविद्या तत्त्वज्ञान आहे ते सांगा, त्यांना ज्ञानी करा, त्यांना आचरवंत करा, त्यांना विचारवंत करा. ही आपलं परम कर्तव्य आहे. आणि आपला ईश्वरी धर्म जर आपण कुठे सांगितला तर त्याच्याने कुठल्याही प्रकारचा आपल्याला दोष लागतो हे डोक्यातून काढून टाका. जर आपण एखाद्याला शास्त्र सांगितलं आणि त्यांनी नाही ऐकलं किंवा त्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं तर त्याला त्याचा काही फायदा होणार नाही. पण तुम्ही त्याला सांगितले तर तुमची 100% उजळणी होणार आहे. आणि कधी ना कधी हे तुम्हाला जे तुम्ही त्याला सांगितलं आहे कधी ना कधी ते त्यालासुद्धा कळणार आहे. पण आपली सांगण्याची तळमळ असली पाहिजे. आपण देण्यासाठी आपला हा ईश्वरी धर्मात आलेलो आहे म्हणून आपल्याकडे जे काही चांगलं आहे ते इतर जणांना आपण देत राहावं. मी या व्हिडिओतून सगळ्या जे आचरवंत साधू संत आहे त्यांना मी सांगेल की त्यांना विनंती करेल की आपण समाजात पुढे या आणि कुठल्याही 1 रुपयाची अपेक्षा न करता निस्वार्थ तुम्ही आता नवरात्र येते. नवरात्रात अनेक ठिकाणी गावागावांमध्ये आता मांडलिक मंदिरं भरपूर झालेले. त्या ठिकाणी नामधारक उपदेशी वासनिकांना एकत्र करा. त्यांचं 10 दिवस त्यांच्या त्या ठिकाणी कार्यक्रम घ्या. त्याच्यामध्ये त्यांना 9 प्रकरणाचा अभ्यास द्या. त्यांना ईश्वरी तत्त्वज्ञान समजून सांगा, लीळाचरित्र समजून सांगा. त्यांना सप्तव्यसनापासून दूर करा. त्यांना मिश्र भक्तीतून काढा. त्यांना कर्मकांडातून काढा आणि त्यांना एकनिष्ठ भक्तीचं महत्त्व पटवून द्या. एकनिष्ठ भक्ती वाढवा हे आपल्या सगळ्यांचं परम कर्तव्य आहे. हे जेव्हा आपला विषय होता की आचार्यश्रींनी ज्या पद्धतीने देवाने त्यांना सांगितलं की जीवाला हे परमेश्वर भेटू शकत नाही, पण पुढे कशा पद्धतीने त्याला परमेश्वर भेटेल, कोणती परी त्यांनी आचरली तर परमेश्वर भेटेल, या आचार्यांनी या लोहाराच्या दृष्टांतातून किंवा वस्त्राच्या दृष्टांतातून आपल्याला सांगितलं. पण या ठिकाणी परमपूजनीय देवमाईसासुद्धा बसलेल्या होत्या आणि त्या देवमाईसा बी देवाला म्हणतात की देवा, आम्हाला जर देव होणारच नाही तर मग आम्ही कशाला इथं राहू, रेंदा खाऊ किंवा भिक्षा मागायचे काम करू. त्याऐवजी आम्ही बापा भावाच्या घरी राहतो, तिथं मस्तपैकी तूप भात खातो ना. तेव्हा देव म्हणतात त्यांना, त्या देवमाईसाला म्हणतात की बाई, जोनळे नाही तरी काही पेवामध्ये विष्ठा भरता येते का, अन्न नाही तरी काही विष खाता येतं का, तरी होतच आता हिची करता होईल की. म्हणजे